नमस्कार, मी सविता फोडे, गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. हिरव्या पालेभाज्या खायलाच हव्यात. कोणती बरं भाजी आहे ही? कुणी कुणी ओळखली, बऱ्याच जणांनी ओळखली नसेल. ही भाजी पूर्वी जोंधळ्याच्या पिकामध्ये भरपूर प्रमाणात यायची, कारण तिला पाणी जास्त लागत नाही. म्हणजे पावसाच्या पाण्यावरतीच ही भाजी यायची जोंधळ्याच्या पिकामध्ये. तर आजकाल ती तशीही जास्त कुणाला माहीत नसेल. तर चला, या भाजीची पानं करवतीसारखी असतात, झिगझॅग अशी. कोवळी असताना अजिबात धार नसते त्याला, पण जसं त्याला बी येतं, जुनी होते तशी ही पानं धारधार होतात खूप. त्याला जे काटे सारखे दिसतात, जी पानं अशी काटेरी दिसतात, तर त्याला खूप धार तयार होते. तर चला, ही भाजी पालकप्रमाणेच आपल्याला निवडून घ्यायची. म्हणजे हे पालकचं एक ठोंब किंवा एक रोप, जे काय बोलाल तुम्ही, तर ते जिथून तुटतं, म्हणजे कोवळं आहे तिथून ते असं कटकन तुटतं. हे पहा, इझिली. जशी की आपण कोथिंबीर साफ करून घेतो त्याचप्रमाणे कोथिंबीरीचा दांडा देखील जिथून कोवळा आहे तिथून आपण तोडून घेतो. तसंच या भाजीला देखील निवडून घ्यायचं. छान अशी भाजी निवडून घेतलेली आहे. आणि आत्तापर्यंत तर मी तुम्हाला काही सांगितलेलं नाही. बऱ्याच जणांना माहीत असेल ही भाजी कोणती आहे. तर ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी सांगते, ही भाजी आहे करडईची भाजी. तर चला, भाजी आपली निसून झालेली आहे. त्याची बुडखाकडची कडक साईड आपण काढून घेतली आहे. आणि आता गणपती बाप्पाला कसं 3 वेळा बुडवतात ना, तसं मी याला बुडवून घेतलं आहे पाण्यामध्ये. बुडखाकडची साईड मी पहिल्यांदा बुडवून घेतली, कारण त्या साईडला माती चिखल काय असू शकतो, म्हणून तो पटकन धुवून जातो. अशा पद्धतीने 3 पाण्यानंतर या भाजीला धुवून घ्यायचं. मस्त अशी भाजी आपल्याला आता कापण्यासाठी ही तयार आहे. ही भाजी कोवळी असलेलीच भाजी घ्यायची. जशी ती जास्त दिवसाची निवर कडक झालेली असेल तशी तिची ही पानं आहेत, करवतीसारखी दिसणारे, त्यांना खूप धार येते. तर चला, बाजूला मोठ्या गॅसवरती एका कढईमध्ये तांब्यावर पाणी तापत ठेवलेलं आहे. आणि या भाजीला लागणारा खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट, वस्तू म्हणू शकतो, खूप महत्त्वाची वस्तू आहे, भरपूर सारा लसूण. तो देखील सोलून घेतला आहे. धुवून घेतलेली पालक टराटरा चिरून घ्यायची. जेवढी बारीक चिरता येईल तेवढी चिरून घ्यायची. पालकची पानं जेवढी हातामध्ये बसतील मोठेमध्ये तेवढी घ्यायची, मधोमध कापायची आणि घट्ट पकडून तिला अशी बारीक कापून घ्यायची. भाजी कापून होती तोपर्यंत पाणी देखील उकळून झालेलं आहे. सगळी भाजी त्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि मोठ्या तांब्यावरती पटकन शिजून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये जे काय दांडा असतो तो दाबून बघायचा. 5-6 मिनिटात भाजी छान शिजते. देठा एखादा असेल त्याच्यामध्ये दांडा, तो दाबून बघायचा शिजली का. तर याच्यासाठी आपण वाटण करतोय. भरपूर सारा लसूण, मुठभर शेंगदाणे आहेत भाजलेले, आणि आवडीनुसार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. या भाजीला लाल तिखट घातलं तरी चालेल, पण हिरव्या मिरचीने अतिशय उत्तम चव येते. तर वाटण करून आपण घेतलं आहे आणि बघू शकताय आता हा देठ मी दाबून बघितला आहे. तर भाजी छान शिजलेली आहे. गॅस बंद केला आहे आणि मोठ्या पसरत भांड्यामध्ये आता ही भाजी काढून घेऊयात, कारण या भाजीला आपल्याला करायचं आहे थंड. मी ती घालणार आहे मिक्सरमध्ये, कारण ती पटकन छान अशी मिक्स व्हावी. पूर्वी ही भाजी हटून केली जायची, जी मिक्सरमध्ये घातली जायची नाही. तर तिला बाजरीच्या पिठामध्ये पळीच्या साह्याने हटून घेतलं जायचं. आपलं फोडणीसाठी तेल गरम झालेलं आहे. या भाजीला जास्त तेलाची देखील गरज नाही. त्याच्यामध्ये जिरी फुलून द्यायची चांगली, आणि याच्यामध्ये देखील लसूण कापून घालायचा, ठेचून घालायचा. लसूण खूप महत्त्वाचा आहे या भाजीसाठी. लसणाने खूप छान चव येते. हळद ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. तशी हिरव्या पालेभाज्या असतात त्यांना हळद नाही घातली तरी चालते, पण थोडीशी मी घातलेली आहे. आणि जे वाटून घेतलं आपण ते याच्यामध्ये घालून छान असं परतून घेऊयात. मिक्स करते त्या वाटणाला एकदा. इथे मी वाटणामध्ये शेंगदाणे वापरलेले आहेत. शेंगदाणे नाही घातले तर मग तुम्ही भाजलेल्या चण्याच्या डाळीचं पीठ 1 चमचाभर
जसं आपण कढीला वापरतो तसं, नाहीतर मग ज्वारीचं किंवा बाजरीचे पोहे खाण्याचा चमचा असतो तेवढं घालायचं. तर वाटण चांगलं परतलं आहे तर मी तुम्हाला दाखवते आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण आपण वाटून घेतलं होतं त्याच्यामध्येच थंड झालेली करडईची भाजी मी थोडीशी फिरवून घेते आहे. खूप जास्त बारीक करायची नाही, फक्त थोडीशी फिरवून घ्यायची की जी या वाटणामध्ये एकजीव झाली पाहिजे झटपट म्हणूनसाठी. हवं तर तुम्ही पूर्वीच्या बायका जशा हटून करायच्या भाजी तशी देखील करू शकता, तिला मिक्सरमध्ये घालायचं नाही. तर आता भाजी चांगली मिक्स झाल्यानंतर भाजीमध्ये आपण पहिल्यांदा जी भाजी उकडून घेतलेली आहे त्याचं जे पाणी आहे, जेवढं पाणी आपल्याला हवं आहे, जेवढी पातळ भाजी आपल्याला हवी आहे तेवढं तेच पाणी वापरायचं आहे. मिक्सरचं भांडं देखील विसरून घालायचं म्हणजे भाजी आणि वाटण अजिबात व्हायला जाणार नाही. चवीनुसार मीठ घालायचं, भाजी छानशी मिक्स करायची. मोठ्या गॅसवरती याला छान दमदमीत उकळी आणूयात आणि पुन्हा मंद आचेवरती मध्यम आचेवरती 3-4 मिनिट अजून शिजून द्यायची. छान अशी आपली करडईची मस्त भाजी तयार होते. ही भाजी ज्वारीची भाकरी, गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी बरोबर खूप छान लागते. तशी तुम्ही चपाती, रोटी, नानसोबत देखील खाऊ शकता. भातासोबत देखील खूप छान लागते, पण भाकरीबरोबर अतिशय चविष्ट लागते. नक्कीच ही पारंपरिक आणि तब्येतीला अतिशय उत्तम करडईची भाजी नक्कीच तुम्ही या पद्धतीने करून पहा. कशी वाटली ते गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्सला कळवायला मात्र विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद.